2 वेळा चारा घालत असाल तर एक नियम मात्र कायम ठेवा की चारा घातल्यानंतर 1.5 ते 2 तासानं गव्हाण झाडून काढा। दोन चाऱ्यामध्ये अंतर कमीत कमी 12 तासाचं ठेवा। सकाळी 7ला घातला तर संध्याकाळी 7लाच घाला, तो 4ला घालू नका। दुसरी एक गोष्ट अशी की गाईला आपण जेवायला द्यायचा, नाश्ता द्यायचा नाही। 2 वेळा चारा घालत असाल तर एक नियम मात्र कायम ठेवा की चारा घातल्यानंतर 1.5 ते 2 तासानं गव्हाण झाडून काढा। आपल्या धंद्याचं सगळ्यात मोठं शास्त्र असं आहे, जेवढा रवंथ वाढेल, जेवढी लाळ वाढेल तेवढं दूध वाढेल। आता जर गव्हाणीमध्ये चारा पडून राहिला तर गाय मध्येच येऊन उठून खाणार आहे आणि प्रत्येक खाण्यामध्ये 2 तास तुमचे रवण चालू होण्यासाठी वाया जाणार आहेत की ज्यायोगे तुमचा दिवसातला तास कमी होतील रवंथीचे आणि तुम्हाला दुधाला फटका बसू शकेल। खायला घालायच्या ह्या आपल्या साध्या साध्या चुका आहेत। दुसरी एक गोष्ट अशी की माझं वाक्य आहे, लक्षात ठेवा की बाबा लाळ वाढली पाहिजे। आता लाळ वाढण्यासाठी चाऱ्याचा साईज जो आहे तो कमीत कमी 1 इंचाच्या पुढे ते 2 इंचापर्यंत असला पाहिजे। आपण काय करतोय की आपण अगदी बारीक कुटून देतोय चारा, गाय ती चावून खायच्या ऐवजी गिळायचा प्रयत्न करते, त्यामुळे त्याच्यात लाळ मिसळत नाही। आपला सगळा प्रयत्न त्या गाईची लाळ जास्त सुटली पाहिजे ह्या दृष्टीने व्हायला पाहिजे। चाऱ्याचा साईज 1 इंचाच्या पुढे ठेवला तर तुमचं 15 ते 20% चाऱ्याची बचत होईल आणि तरी सुद्धा गाईचं पोट भरेल। ध्यानात ठेवा, इथंच पैसे कमवायचे असतात आपल्याला की तुमचं जेवढी बचत करता येईल तेवढं करता आली पाहिजे।